श्री स्वामी समर्थ. मी आज तुम्हाला दाखवणार आहे गुळाचा गोड भात कसा करावा ते. हे तुम्ही पाहू शकता. मी साधा भात शिजून घेतलेला आहे. छान शिजू द्यायचा. चिकटपणा आला तर आला, पण छान शिजू द्यायचा. मग तो हे पाहू शकता. इलायची आणि सोपची पूड येथे घेतलेला आहे. गूळ खिसून. कोणाला गोड आवडत असेल तर जास्त घ्यावा, कमी गोड आवडत असेल तर कमी घ्यावा. मी येथे घेतलेला आहे अर्धा किलो गूळ, 2 ग्लास तांदूळ. येथे घेतलेले आहेत थोडेसे फ्रूट्स, काजू आणि बदाम. आणि येथे घेतलेले आहे खोबरे. हे मी ओबड वाटून घेतलेलं आहे हे दोन्ही पण. येथे आपला भात छान शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता. भात कणा नाही राहिला पाहिजे. छान शिजून घ्यायचा. आता यामध्ये घालायचा गूळ. मी टाकलेला आहे पाणी, तो चांगले इतळतो यासाठी. हे पाहू शकता. यात घातलेला आहे गूळ. आता मी घालते आहे सोपची इलायचीची पूड. आता घालते आहे बदाम, काजू. आता घालते आहे खोबरं. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. गूळ वितळेपर्यंत चांगलं शिजू द्यायचं. हे पाहू शकता. इथे मी करणार आहे आता गोड भात शिजलेला आहे. यात मी करणार आहे कढी. तर मग बघूयात कढी. ते टाकायची मोहरी टाकायची, जिरे टाकून घ्यायचे. इथे कढी काढते आहे दह्यामध्ये. इथे कढीपत्ता, लसूण, ओवा घेतलेला आहे. पाहू शकता. भात झालेला आहे, गोड भात. आता थोडीशी हळद घालायची. ओवा टाकले आणि यात घातलेलं आहे चवीनुसार मीठ. हे पाहू शकता. यात घातलेलं आहे चवीनुसार मीठ. छान तडका बसलेला आहे कढीला. हे दिलेले आहेत नंदनबाईने लाडू, डिंका. हे पाहू शकता. कढी आणि गोड भात खूप मस्त कॉम्बिनेशन आहे. असं वाढलेलं आहे. गुळाचा कलर जास्त काळा नव्हता, त्यामुळे जास्त काळसर झाला नाही भात, पण छान झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.